नमस्कार, मी डावकर आदितीन. आपण पाहतात तृतेक्स न्यूज. ग्राम उन्नती मंडळ कृषी विज्ञान नारायणगाव पुणे यांच्या संचालनाखाली आयोजित ग्लोबल कृषी प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. दिनांक 3 ते 11 जानेवारी दरम्यान भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना विविध पिकांबाबत सखोल माहिती देण्यात आली. झेंडू, कोबी, कारली, दोडका, ऊस, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आदी पिकांच्या आधुनिक लागवड तंत्रासह उत्पादन वाढीवर मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः ऊसाच्या उत्पादनावर भर देत एकरी 150 टन ऊस उत्पादन कसे घ्यावे याबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक ट्रॅक्टर, ट्रॅक्टरसाठी लागणारी अवजारे तसेच शेतीसाठी आवश्यक विविध उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली होती. यामुळे यांत्रिकीकरणाच्या दिशेने शेतकऱ्यांचा कल अधिक वाढताना दिसून आला. याबरोबरच कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून संवर्धन खत, निमोसाइट, सायझर, इकोसाइट आदी औषध खतांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. ही माहिती कंपनीचे प्रतिनिधी पवार साहेब यांनी शेतकऱ्यांना दिली. ही सर्व औषधे, खते स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र, निमगाव सावा येथे उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. प्रदर्शनात शेतीसोबतच जनावरांसाठी मोर घासाचे योग्य नियोजन कसे करावे यावरही मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या प्रदर्शनाचा लाभ झाला. या कृषी प्रदर्शनामध्ये सेंद्रिय शेतीला विशेष महत्त्व देण्यात आले. भविष्यात सेंद्रिय शेतीचे शाश्वत शेतात मार्ग असल्याचे स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आले असून बदलत्या काळात सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढत असल्याचे चित्र या प्रदर्शनातून दिसून आले. धन्यवाद.